नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवा पैलू या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 25वा अभ्यासणार आहेत आणि या धड्याचे शीर्षक आहे नवा पैलू। नवा पैलू याचा अर्थ होतो नवा दृष्टिकोन। नवा पैलू या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया। तिने त्यांना हिअरिंग एड्स दाखवले, इंडक्शन लूप सिस्टमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले, काय आजी, मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत? यावर आजीची काय प्रतिक्रिया होते ते आपण पाहूया। वत्सलाने शाळेत आजीला नेलं आणि सगळी माहिती सांगितली की कशा रीतीने त्या मूकबधिर मुलांना शाळेमध्ये शिकवलं जातं। आणि जेव्हा हे प्रत्यक्ष आजीने पाहिलं, सुरुवातीला तिला नवल वाटलं, भारावून गेली। आणि हे सगळं पाहिल्यावरती वत्सला आजीला विचारतात की दिगूला आमच्या शाळेत पाठवणार का? आजी खुचकन हसली आणि म्हणाली, होय ग, माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत। पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली। आजीच्या नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखांची जाणीव आजीला झाली होती। तिच्या मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मूकबधिर शाळा काढली तर? आता बघा, आजीला आपल्या आपला नातू मुका होता, त्याला बोलता येत नव्हतं, त्याला ऐकू येत नव्हतं। आजीने हे दुःख फार अगदी जवळून पाहिलं होतं आणि इतर सगळ्या मुक्या मुलांच्या जीवनातील दुःखांची जाणीव तिला झाली। आणि अचानक तिच्या मनात आलं की शहरामध्ये अशा प्रकारची मूकबधिर शाळा आहे, परंतु खेडेगावात अशा प्रकारची मूकबधिर शाळा नसते किंवा इतर प्रकारच्या कोणत्याही सुविधा नसतात। मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली, पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील? आजी, शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे, पैसा पाहिजे, यंत्र किती महाग? वत्सला म्हणाली। वत्सलाबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणाने अडाणी राहिलो, पण कष्टाने आम्ही शेती खूप जमवली। एक शेत विकलं तर लाखाला जाईल, आजी म्हणाली। आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती। म्हणजे शेत विकून एवढा पैसा देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला? हो देणार। अगं बाई, माझ्या गावची मुलं शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, स्वतःच्या पायावर उभी राहतील। आजीनं मूकबधिरांसाठी काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले। आजीच्या विचारातील या नव्या पैलूचं दर्शन होतात वत्सलाचे अंतःकरण भरून आले। आता बघा, इथे आजीने जरीही ती अडाणी असेल पण तरी पण तिने तिच्या मनाचा उदारपणा, मोठेपणा इथे दाखवलेला आहे। आज ती शिक्षणाने अडाणी असेल पण विचाराने ती नक्कीच पुढे गेलेली होती। विचाराने तिने सुशिक्षितांना पण मागे पाडलं होतं आणि तिच्या ह्या विचारातील नव्या दृष्टिकोनाचं वर्णन जेव्हा वत्सलाने ऐकलं त्यावेळेस खरोखर वत्सलाचे अंतःकरण भरून आले, हृदय भरून आले। आणि ती आजीला म्हणाली, आजी, मी म्हटलं होतं ना, उद्या मी जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून। होय ग वत्सला, त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले। मी शहरातल्या डॉक्टरकडे निघाले होते, पण तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ। तरी ते आपल्याला खरोखर आजीच्या ह्या विचारातून नवीन दृष्टिकोन शिकण्यासारखा, घेण्यासारखा आहे की ते आपल्याला आजी सांगत आहेत की अनेक गोष्टी आपण जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ह्या मूकबधिरांचा विचार कोण करणार? त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला जरूर काही ना काही करता येईल। ही कल्पनाच आजीला आनंद देणारी होती। ज्याप्रमाणे शहरामध्ये अशा प्रकारच्या सुविधा आहेत, परंतु खेड्यामध्ये अशा प्रकारच्या सुविधा नसल्या कारणाने कितीतरी आणि खेड्यातील लोक कदाचित खर्च करू शकणार नाहीत। ह्यामुळेच अशा मूकबधिर मुलांच्या आयुष्याचं नुकसान होतं आणि त्यामुळे आजीने विचार केला, जर मी माझ्या खेडेगावामध्ये अशा प्रकारची शाळा चालू केली तर गावातील अशा मूकबधिर मुलांच्या जीवनाला नवीन आधार मिळेल, त्यांच्या जीवनाला त्यांची ती कळीसुद्धा फुलेल। ह्या विचाराने त्यांनी आपला हा नवा दृष्टिकोन वत्सलाकडे बोलून दाखवला आणि वत्सलाने सुद्धा ह्या नवीन दृष्टिकोनाचं स्वागत केलं। मग आणि आजीला ती सांगते की तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही, उद्या तुम्ही जेव्हा
मी जे दाखवीन ते पाहून तुम्ही नक्कीच हसाल म्हणून आणि हसत हसत घरी जाल. आणि त्यावेळेस वत्सला आजी वत्सलाचे उपकार मानते आणि सांगते की शहरातल्या डॉक्टरकडे मी भेटायला निघाली होती, पण तू मला प्रत्यक्ष डॉक्टराच्या रूपामध्येच येऊन भेटली. आजी हसू लागल्या. आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाली. तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते. आजी हसते. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते आणि आजी हसते हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले. अशा रीतीने वत्सलाने दिगूच्या आणि दिगूच्या आजीच्या जीवनामध्ये हसू आणले होते. हा पाठ इथे संपत आहे. आता आपण पाठाखालील स्वाध्याय अभ्यासून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवा पेलू या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 1. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. 1. आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई का करत होती? उत्तर. आजी नातवाला दवाखान्यात घेऊन चालली होती. त्याचवेळी आभाळ गच्च ढगांनी दाटून कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल असे वातावरण होते. स्टँडपासून दवाखाना जवळ होता, पण दिगू हळूहळू चालला होता. पाऊस सुरू व्हायच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे होते, म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करीत होते. प्रश्न क्रमांक 2. रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले? उत्तर. दिगूला ऐकू येत नव्हते. दवाखान्यात जाताना एकाएकी दिगू रिक्षाच्या समोर आला. रिक्षाचा आवाज आजीला ऐकू आला, पण दिगूला ऐकू आला नाही. रिक्षावाल्याला हे माहीत नसल्यामुळे तो दिगूवर बहिरा आहेस की काय असे म्हणत ओरडला. आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले. आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यात पाणी आले. पुढील प्रश्न आहे 3. प्रश्न क्रमांक 3. वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला? उत्तर. शहराच्या डॉक्टरांबद्दल आजी जे पुटपुटत होती ते वत्सलाबाईंनी ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकलेलेही पाहिले होते. आजीची अवस्था व दिगूचे बहिरेपण वत्सलाबाईच्या लक्षात आले होते. वत्सलाबाई मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला? उत्तर. वत्सलाबाई आजीला घेऊन मूकबधिरांच्या शाळेत आले. शाळेत हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई हे सगळे आजीने पाहिले. एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या मदतीने गोष्ट शिकवत होत्या. बहिऱ्या मुलांच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार ऐकण्यास आजी आतुर झाल्या आणि ते मूल बाईसारखे हसत हसत बोलले. प्रश्न क्रमांक 5. त्याचं उत्तर कंटिन्यू आहे. मूकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले? हे उत्तर आपल्याला पाहायचं आहे या प्रश्नाचं. उत्तर. वत्सलाबाईच्या मूकबधीर शाळेत दिगूला ठेवायचे असे आजीने ठरवले. आजीच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर शेत विकून येणाऱ्या पैशात मूकबधीर शाळा काढायचे आजीने ठरवले. आजीने विचार केला की आपल्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. प्रश्न क्रमांक 2. का ते लिहा. 1. आजी शहरात गेली. उत्तर. दिगू बहिरा आहे हे कळल्यापासून आजी चिंतेत होती. गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून दिगूचा चांगला इलाज व्हावा म्हणून आजी शहरात डॉक्टरांकडे गेली. प्रश्न क्रमांक 2. आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली. उत्तर. दवाखाना बंद होता, पाऊस कोसळत होता. अशा परिस्थितीत वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल या वत्सलाबाईच्या सांगण्याच्या मोहात पडल्यामुळे आजी त्यांच्या घरी गेली. प्रश्न क्रमांक 3. आजीने गावात शाळा काढायचे ठरवले. उत्तर. आजीला स्वतःच्या दुःखावरून सर्वच मुक्या मुलांच्या दुःखांची जाणीव झाली. आपल्या खेड्यातील अशा मुलांचे भले व्हावे
म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले. प्रश्न क्रमांक 4. वत्सलेने आजीला शाळेत नेले. उत्तर. मूकबधिरांच्या शाळेतील मुलांवर होणारे उपाय आजीने प्रत्यक्ष पाहावे आणि दिगुल्या या शाळेत आजीने ठेवावे या हेतूने वत्सलेने आजीला शाळेत नेले. प्रश्न क्रमांक 1. वत्सलाबाई 5 ते 6 वत्सलाबद्दल 5 ते 6 ओळीत लिहा. माहिती लिहायची तुम्हाला वत्सलाबाईबद्दल. उत्तर. वत्सला या बाई मूकबधिरांच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत हसरा व आनंदी होता. त्यांनी विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. अशा मुलांना कोणीही शिकवेल. परंतु ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे व मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. या मुक्या कळ्यांना कोण उमलवणार. अशा मुलांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हसू फुलवायचे आणि त्यांच्यातले स्वत्व जागवायचे असा पक्का निश्चय करून वत्सलाबाईंनी व्रतस्थपणे मूकबधिरांच्या शाळेत शिक्षिकेचे काम पत्करले. त्यांनी दिगुलाही आपल्या शाळेत इलाजासाठी आणले. पुढचा प्रश्न आहे 2. या पाठाला नवा पैलू हे शीर्षक आहे ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा. उत्तर. आजीने दिगुला वत्सलाबाईंच्या मूकबधिरांच्या शाळेत घातले. त्यांना खूप आनंद झाला, पण आपल्या नातवाचेच भले व्हावे असा त्यांनी स्वार्थी विचार केला नाही. त्यांनी आपल्या गावी अशी शाळा काढण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासाठी गावची जमीन विकून पैसा उभा करण्याचे ठरवले. आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू दर्शवते. म्हातारपणातही समाजसेवेचे धडा आजीने इतरांना दिला. म्हणून नवा पैलू हे शीर्षक ह्या पाठाला योग्य आहे. पुढचा प्रश्न 3. आजीच्या थोर विचारांबाबत 5 ते 6 ओळी लिहा. उत्तर. दिगूच्या आजाराबाबत आजी विवेचनात होती. वत्सलाबाईंची शाळा पाहिल्यावर त्यांना आशेचा किरण दिसला. नातवाच्या दुःखावरून त्यांना सर्वच मूकबधिर मुलांच्या दुःखांची जाणीव झाली. त्यांच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूकबधिरांसाठी शाळा काढायला हवी. त्या लगेच कृतिशील झाल्या. त्यांनी विचार केला, एक शेत विकले तर लाखाला जाईल. शाळा काढूया. माझ्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागून ती स्वतःच्या पायावर उभे राहतील. असे उदात्त व क्रियाशील विचार आजीच्या मनात आले. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. इथे तुम्हाला वेगवेगळे शब्दसमूह दिलेले आहेत. त्याचा वाक्यात उपयोग आपण प्रत्यक्ष पाहूया. 1. खंत करणे. वाक्यात प्रयोग. पायाने अधू असणाऱ्या मोहनचे पुढे कसे होईल याची आईला नेहमी खंत वाटते. 2. दिंगमुख होणे. वयाच्या 3ऱ्या वर्षी मोबाईलला सफाईने हाताळणाऱ्या राजूला पाहून काका दिंगमुख झाले. 3. स्वाभिमान. भारतीय संस्कृतीचा व मी भारतीय आहे याचा मला स्वाभिमान आहे. 4. विश्वासाचे हास्य फुलणे. उत्तर. सरांनी महेशला शाबासकी देताच त्याच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले. 5. निर्धार पक्का करणे किंवा पक्का निर्धार करणे. वाक्यात प्रयोग. पहाटे उठून व्यायाम करण्याचा सुनंदाने पक्का निर्धार केला. 6. धक्का बसणे. आकाशने चोरी केली हे कळल्यावर बाबांना धक्का बसला. 7. जाणीव होणे. परीक्षा जवळ आली, आता तरी अभ्यासाला गंभीरपणे सुरुवात करायला हवी याची रोहनला जाणीव झाली. 8. थक्क होणे. वाक्यात उपयोग. नेहमी नापास होणारा सोहम परीक्षेत पहिला आलेला पाहून मुले थक्क झाली. इथे तुम्हाला आता काही शब्द आणि वाक्यप्रचार त्यांचे अर्थ सांगितलेले आहेत. पाहूया आपण. आभाळ गच्च भरणे. आभाळात पावसाचे ढग भरणे. खंत करणे. काळजी करणे. विवंचना होणे. पुटपुटणे. स्वतःशीच बोलणे. दिंगमुख होणे. चकित होणे. मोहात पडणे. भुरळ पाडणे. पक्का निर्धार करणे. ठाम निश्चय करणे. धक्का बसणे. मनाला हादरा बसणे. हळहळणे. वाईट वाटणे. स्वप्नात हरवणे. मनोमन गुंग होणे. थक्क होणे. आश्चर्यचकित होणे. नवल वाटणे. वळण लागणे. वर्तनात अनुकूल बदल होणे. स्वतःच्या पायावर उभे राहणे. स्वावलंबी होणे. अंतःकरण भरून येणे. सद्गदित होणे. जाणीव होणे. मनोमन कळणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.